हे बघा, मी आज बनवते आंब्याचं पन्ह. आमच्याकडे आंबे आणलेले आहे. स्वच्छ धुवून आता कुकरला लावून 3 शिट्ट्या करून घेणार आहे. हे आपल्या शिजवून घेतलेल्या कैऱ्या आहे. कुकरला 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. आता त्याचं आपण गर काढून घेऊ. हा बघा, आता कैरीचं आपण गर काढून घेतलेलं आहे. 2 वाट्या गर आहे. ही 1 वाटी आहे, ही 1 वाटी आहे. मोजून घेतलेलं आहे. 2 वाट्या गर आहे. आपण 2 वाटी साखर घालायची. थोडीशी वेलची सोलून घेतलेली आहे. आता हे सगळं दोन्ही पिठी साखर करून घ्यायची 2 वाट्या. हे बघा, गूळ असलं तर 3 वाट्या घालायच्या, म्हणजे गूळ चवीला जरा कमी गोड असतं ना, म्हणून. हे बघा, आता पिठी साखर करून आपण याला मिक्स करून घ्यायचे. हे आपण आता पिठी साखर करून घेतलेली आहे. ते आपण ह्याच्यात गरमध्ये टाकायची. वेलची घालून आपण थोडं मीठ टाकायचं आणि एकजीव करून घ्यायचं. पिठी साखर टाकून मिक्स करून आता पुरणाच्या चाळणीने मस्त आता गाळून घेतलेलं आहे. हा बघा, सगळं गर खाली आहे. आता आपण हे बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे फ्रीजमध्ये. बघा किती मस्त झालेलं आहे. हे बघ, सुंदर झालेलं आहे. हे बघा, कैरीचं पन्ह आपलं तयार आहे. सुंदर रंग आलेला आहे, एकजीव करून झालेला आहे. बघा किती सुंदर दिसते ते. तुम्ही पण नक्की करून बघा. हा बघा, आपला पन्ह्यासाठीचा गर तयार आहे. बरणीत भरून ठेवलेला आहे मी. फ्रीजमध्ये ठेवायचा. एक महत्त्वाची टीप म्हणजे हा गर बनवताना आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे. कारण पाण्याचा वापर केला की खराब होतं, म्हणून फक्त शिजवून घेतलेलं आहे. पाण्यात पण कोरडे करून नंतर मी गर काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला जेव्हा पन्ह बनवायचं तेव्हा आपण 2 चमचे गर घ्यायचा. 2 ते 3 चमचे त्यात पाणी टाकायचं. हे बघा, आपलं थंडगार पन्ह तयार आहे.